माजी मिस स्वित्झर्लंड विजेता मॉडेलचा तिच्याच पतीने अत्यंत क्रूरपणे गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। क्रिस्टिना जॉक्समोविच असे या मॉडेलचे नाव असून थॉमस असे आरोपी पतीचे नाव आहे। नराधम पतीने आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर कात्रीने तुकडे करत मिक्सरमध्ये बारीक केले आणि स्वित्झर्लंडमधील बासेल जवळील बिनिंगेन भागात फेकले। फेब्रुवारी 2024 मध्ये ही भयंकर घटना घडली होती, ज्याचा 7 महिन्यांनी खुलासा झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की माजी मिस स्वित्झर्लंड फायनलिस्ट क्रिस्टिना जोक्सिमोविचला तिच्या पतीने गळा दाबून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। फेब्रुवारी 2024 मध्ये तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं। याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे। पतीने आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर कात्रीने तुकडे करत मिक्सरमध्ये बारीक केले, त्यानंतर फेकून दिले। पोलिसांनी याबाबत अधिक तपास करत नराधम पतीला अटक केली असून त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे। आरोपी हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे। ही हत्या स्वसंरक्षणार्थ झाल्याचे थॉमसने सांगितले, ज्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी त्याने केली होती। मात्र त्याची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे। सुरुवातीला त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकू हल्ला केला होता, ज्यामुळे तो घाबरला आणि पत्नीचा गळा दाबला। हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले, त्यानंतर त्यात केमिकल टाकून ते फेकून दिले अशी कबुली आरोपीने दिली आहे।